नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सर्वजण डिनरसाठी एकत्र जमलेले असतात. परी अगस्त्याला म्हणते की अगस्त्य काका, तू ती गोष्ट सांगितली होती ती पूर्ण झालीच नाही, परत कधी सांगशील? अगस्त्य म्हणतो की आज नको, नंतर कधीतरी सांगेन. मग परी म्हणते की ओके आणि विचारते की श्री काकी कुठे आहे? तितक्यात तिथे श्री येते. अगस्त्य श्रीला बघून म्हणतो की ती बघ आली. मयुरीवहिनी म्हणतात की काय मग आज रात्र जागवायची का? परी विचारते की म्हणजे? मयुरीवहिनी सांगतात की बाळा आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना. परी अगस्त्याला विचारते की अगस्त्य काका, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय असतं? मग अगस्त्य परीला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय असतं ते सांगतो. परी खुश होऊन म्हणते की म्हणजे अगस्त्य काका आज आपण जागायचं लक्ष्मीसाठी? अगस्त्य म्हणतो की सगळ्यांनी लक्ष्मीसाठी जागायचं, पण मी नाही त्यामध्ये. परी आश्चर्याने विचारते की का? अगस्त्य श्रीकडे बघून म्हणतो की कारण माझी लक्ष्मी आहे ना माझ्यासोबत. सगळे अगस्त्याला चिडवायला लागतात. शुभ्राला मात्र खूप राग आलेला असतो. तेव्हा तिथे सुलक्षणाताई सुद्धा येतात. श्री सुलक्षणाताईंना जेवण वाढायला लागते, पण सुलक्षणाताई तिला थांबवतात. शुभ्रा खुश होऊन त्यांच्याकडे बघायला लागते. तेव्हा सुलक्षणाताई स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतात. सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री तू पण बस ना जेवायला, आणि तू सुलक्षणाताईंकडे बघत म्हणतो की श्री एक काम कर, तू इथे बस माझ्या चेअरवर. श्री थांबवत म्हणते की अरे नाही तू बस, मी नंतर जेवण करते. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की किती तू काटाकूट एका खुर्चीवरून, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं याची काही सीमा आहे की नाही? आणि अगस्त्यला म्हणतात की अरे बसेल ना ती कुठेही, टेबल खुर्चीच कशाला हवी आहे तिला? हे ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. सुलक्षणाताई म्हणतात की तसंही गायकवाड्यांचा शोध लागण्यापूर्वी ती त्या खुराड्यातच वाढली आहे ना, तिथे कुठे होती टेबल आणि खुर्ची? गायकवाड यांचं आडनाव लागलं म्हणून काय लगेच निंबाळकर यांची बरोबरी करता येणार नाही, तिला तिची पात्रता तीच. आणि अगस्त्य रागाने म्हणतो की आई, विशू अगस्त्याला थांबवत म्हणतो की अगस्त्य आईशी बोलतोयस तू. अगस्त्य रागाने म्हणतो की आई काय म्हणाली ते ऐकायला नाही का आलं तुला? पृथ्वीदादा म्हणतात की अगस्त्य प्लीज शांत हो, आणि सुलक्षणाताईंना म्हणतात की आई तू थांबव ना हा सगळा विषय प्लीज. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की झालं ना सगळं तुझ्या मनासारखं, लागली ना तुझ्यामुळे भावाभावात भांडण. आणि अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य तू आम्हाला बोलू नकोस हा, काहीच चुकीचं बोललो नाही आहे, आम्ही सभ्य भाषेमध्ये बोललो आहे, निंबाळकर यांना शोभेल असंच बोललो आहे. आणि श्रीला विचारतात की आता तूच सांग की चुकीचं बोललो का आम्ही? श्री म्हणते की नाही. अगस्त्य तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. सुलक्षणाताई म्हणतात की बघा हिला सुद्धा पटलं आहे, आणि हसत म्हणतात की काही म्हणा, पण माणसांना स्वतःची लायकी आधी समजते. आणि अगस्त्याला म्हणतात की तू कशाला उगीच आग्रह करतोस तिला? अगस्त्य रागाने म्हणतो की आई प्लीज बस कर आता. सुलक्षणाताई म्हणतात की तिला आमच्या निंबाळकर यांच्या नखाची सुद्धा सर येणार नाही, मग कशाला उगाच एवढा वादविवाद? जेवू दे की मला सुखाने, कशाला वेळ वाया घालवतोस या दीड दमडीच्या मुलीसाठी? हे ऐकून अगस्त्याला खूप राग येतो आणि तो मोठ्याने म्हणतो की आई. सुलक्षणाताई सुद्धा रागाने म्हणतात की आमच्यावर आवाज चढवू नकोस अगस्त्य. श्री मनातच म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे, आणि ती सर्वांना म्हणते की तुम्ही सुरू करा, मी आहे, मी इथेच आहे, मी पण घेते, असं म्हणून ती स्वतः जेवण वाढून घेते. आता सगळेजण श्रीकडे आश्चर्याने बघायला लागतात. श्री म्हणते की हे बघा घेतलं मी पण, तुम्ही सुरू करा, असं तात्कळत नको बसू, मी पण बसते, असं म्हणून ती खाली जाऊन जेवायला बसते. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. आता शुभ्रा श्रीकडे बघून म्हणते की श्री तू जे काही वागते आहेस ना त्याने सर्वांनाच त्रास होतो, त्यामुळे प्लीज असं नको वागूस. आणि मनातच म्हणते की पण मला हेच हवं आहे श्री, तू असंच वाग श्री. आणि अगस्त्याला म्हणते की अगस्त्य तूच तिला समजव आता. अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई अगं असं का वागतेस तू, का श्रीसोबत असं वागते? सुलक्षणाताई म्हणतात की काय चुकीचं वागतोय आम्ही? अगस्त्य काय चुकीचं वागलो आम्ही, सांग ना. या मूर्ख मुलीने आमच्या पाहुण्यांचा अपमान केला आहे. अगस्त्य तुला माहिती नाही आहे का, कणिका मावशी काय काय बोलून गेली आम्हाला, आमच्या जिवलग मैत्रिणी आम्हाला बोलून गेल्या, आमच्या अपमानाचं काहीच वाटत नाही आहे का तुला? अगस्त्य म्हणतो की आई मावशींनी श्रीचा सुद्धा अपमान केला, अपमान त्यांचा नाही श्रीचा झाला आहे. विशू म्हणतो की एक सेकंड, मला प्लीज कुणीतरी सांगेल का नक्की काय झालं आहे? शुभ्रा पण म्हणत होती की तिचा अपमान झाला आहे. शुभ्रा म्हणते की विशू आता त्यांचा विषय चालू आहे ना, मग आता आपल्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही आहे. कसं आहे ना विशू, जर तुझ्या टीचर ताईंना काही प्रॉब्लेम असेल तर ती समर्थ आहे तिचे प्रॉब्लेम सांगायला, पण ती काहीच बोलत नाही आहे ना, आणि आपण उगाच कशाला आईसाहेबांशी भांडत आहोत. आणि ती अगस्त्याला म्हणते की अगस्त्य प्लीज. तो अगस्त्य रागाने म्हणतो की बस करा शुभ्रा, तू ही श्रीला जेवढं ओळखत नाही ना त्यापेक्षा जास्त मी ओळखतो, त्यामुळे प्लीज.
आणि तो सुलक्षणाताईंचा हात हातात घेत म्हणतो की आई अगं प्लीज. अगं सुलक्षणाताई रागाने अगस्त्याचा हात झटकून देतात. अगस्त्य म्हणतो की आई मला माहिती आहे तुझी आणि श्रीची पहिली भेट होती ती थोडीशी वियर्ड होती. तू तेव्हाही श्रीसोबत असंच वागली होती. सुलक्षणाताई म्हणतात की आता तू जुनं उगाळत बसणार आहेस का अगस्त्य. अगस्त्य म्हणतो की ठीक आहे, जुनं सोडलं, आता नव्याने सुरुवात करूया. झालं गेलं सगळं विसरून जाऊया प्लीज. आई तुला ही गोष्ट जरी मान्य करावीच लागेल की श्री आता निंबाळकर झाली आहे आणि आपण निंबाळकर असे आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा वागत नाही. मग श्रीसोबतच का असं वागते तू. आई प्लीज बघ तिच्याकडे, ती आपलं घरदार सोडून आली आहे, आईबाप सोडून आले आहे. जसं स्वीटी वहिनी, मयुरी वहिनी आणि तू आली आहेस आणि आपण तिच्याशी असं वागतो. आई प्लीज समजून घे. आपण तिचं अस्तित्व तर नाही नाकारू शकत ना. आई श्री आता निंबाळकरांची सून आहे. खरं तर श्रीच्या काहीच अपेक्षा नाही आहेत. आपण सगळे आनंदात राहावं एवढीच इच्छा आहे तिची. आमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं हे तुला चांगलंच माहिती आहे ना. त्यामुळे प्लीज आई हे सगळं सोडून देऊया आपण. आता सर्वजण सुलक्षणाताईंकडे बघायला लागतात. सुलक्षणाताई अगस्त्याकडे दुर्लक्ष करत म्हणतात की तुम्ही सगळे काय बघताय, चला जेवायला सुरुवात करा. असं म्हणून त्या जेवायला लागतात. शुभ्रा खूप खुश होते. अगस्त्य रागाने म्हणतो की श्रीचा अपमान तो माझाही अपमान, त्यामुळे जर या टेबलवर श्री जेवणार नसेल तर मीही जेवणार नाही. सगळेच आश्चर्याने अगस्त्याकडे बघायला लागतात. मग अगस्त्य त्याचं ताट घेऊन श्रीजवळ जाऊन खाली बसतो. श्री अगस्त्याला म्हणते की अरे अगस्त्य पण कशाला. अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की जेव. शुभ्राला खूपच राग आलेला असतो. ती मनातच म्हणते की शी यार, झालं सुरू यांचा फालतू बोरिंग ड्रामा. यांच्यासोबत जेवण करण्यापेक्षा काहीतरी ऑर्डर करून रूममध्ये बसून खाल्लं असतं तर. पण कसलं काय. सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात अगस्त्य तू आमच्याशी खूप चुकीचं बोललायस, चुकीचं वागतोयस तू. पृथ्वीदादा म्हणतात की तो काही चुकीचा वागलेला नाही आहे किंवा बोललेला नाही आई. आदित्यदादासुद्धा म्हणतात की हो आई, तुला ना तुझ्या विरोधात कोणी गेलं की आवडत नाही. प्लीज आई या सगळ्याचा ना शांतपणे विचार कर. सुलक्षणाताई रागाने उठून उभ्या राहतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी आमच्या विरोधात एकी केली आहे का, पण एक दिवस महागात पडेल हे सगळं तुम्हाला. असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जायला लागतात. श्री त्यांना थांबवायला उठणार तितक्यात अगस्त्य श्रीचा हात पकडून तिला थांबवतं. मग सुलक्षणाताई रागाने तिथून निघून जातात. शुभ्रा खूपच खुश झालेली असते. नंतर आपण पाहतो की श्री तिच्या रूममध्ये टेन्शनमध्ये येऊन इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा तिथे अगस्त्य येतो आणि तो श्रीला आवाज देतो की पण श्री त्याच्याकडे दुर्लक्ष करते. अगस्त्य तिच्याजवळ जाऊन म्हणतो की श्री ऐक ना. श्री रागाने म्हणते की खूप चुकीचं वागला आहेस तू. अगस्त्य विचारतो की काय चुकीचं वागलो आहे मी. श्री म्हणते की काय म्हणजे तू कसं बोलत होता बाईसाहेबांशी. बाईसाहेबांचा राग माझ्यावर आहे, मग माझं मी बघून घेतलं असतं. अरे माझ्यामुळे तू तुमच्यातलं नातं का बिघडवतोयस, काय गरज होती तुला मध्ये पडायची. अगस्त्य म्हणतो की श्री तूच म्हणतेस ना तुझं ते माझं आणि माझं ते तुझं, मग मी काय हे सगळं सहन करायचं. आणि मी फक्त तिच्याशी भांडत नव्हतं, मी फक्त सांगत होतं की जे तुझं. श्री रागाने म्हणते की काय तुझं, आणि हे बघ झालाच माझा अपमान तर मला काय भोकं पडणार आहेत का. अरे पहिल्यांदा नाही होत माझ्यासोबत असं, हजार काय लाखो वेळा अपमान झाला आहे माझा, पण मी केलं ना सहन. त्याच्यासाठी तू कशाला मध्ये पडतोस. आणि तूच मला म्हणाला होतास ना की ह्या नात्याला या सगळ्यांना वेळ दिला पाहिजे, मग बाईसाहेब घेतील ना समजून, ह्याच्यासाठी तुला काहीच गरज नाही. अगस्त्य म्हणतो की मला सहन नाही झालं. श्री म्हणते की अरे एवढा विचार करून वागणारा तू असं का केलं असेल. अरे आत्ता कुठे त्यांचा अबोला सोडला होता, सगळं फिसकटलं तुझ्यामुळे. अगस्त्य म्हणतो की श्री अगं तू माझी. श्री रागाने म्हणते की काय माझी, सांग ना काय माझी, बोल ना कोण आहे मी तुझी. आणि प्लीज मैत्रींचं लेबल लावू नकोस. आता आपली मैत्री जशी होती ती तशीच राहणार आहे. तू आता बाहेर काय म्हणालास, मी या घरची सून आहे, तिला आहे तसं स्वीकारलं पाहिजे, तिला तिचा मान मिळाला पाहिजे. पण तू स्वीकारलं का मला. मग हा माझा अपमान नाही आहे का. तू कोणत्या हक्काने बाईसाहेबांवर माझी बाजू घेत होता बाईसाहेबांसमोर. अरे आपल्यामध्ये धड नवरा बायकोचं नातंसुद्धा नाही आहे. कधी प्रेमाने बायको म्हणून हाक मारलेच का तुम्हाला, का कधी आय लव्ह यू म्हणायला आहेस तुम्हाला आत्तापर्यंत. कधी नवरा बायकोच्या नात्याने दोन शब्द बोलला आहेस का तू आत्तापर्यंत. नाही ना, सारखं आपलं मैत्री मैत्री. मग मी तेच म्हणते तुला की मग आपल्या मैत्रीसाठी तू तुझ्या रक्ताची नाती का बिघडवायला लागलायस. यावरच तो श्रीला म्हणतो की यावर अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री अगं
तितक्या श्री त्याला थांबवते आणि म्हणते की नाही अगस्त्य, नको बोलायला आपण या विषयावर आता, माझं आधीच टाळकं सटकलं आहे, मला नाही बोलायचं आहे, असं म्हणून श्री झोपायला निघून जाते. अगस्त्य श्रीकडे बघत स्वतःशीच मनात म्हणतो की श्री, तुझी काळजी आहे म्हणून बोललो मी, आणि मला हेही माहीत आहे की तू माझ्या काळजीनेच मला हे सगळं बोललेस. आता रागाच्या भरात बोललीस पण लागलं माझ्या मनाला. आता अगस्त्यसुद्धा झोपायला जातो. आता श्री अगस्त्यकडे बघत मनातच म्हणते की गुड नाईट, आणि अगस्त्य बघणार तितक्यात श्री डोळे झाकून झोपण्याचं नाटक करते. अगस्त्य श्रीकडे बघतो आणि तिला म्हणतो की गुड नाईट. दोघेही विचार करत असतात, मात्र दोघांनाही झोप येत नाही. अगस्त्य श्रीजवळ उठून जातो आणि तिला म्हणतो की श्री, मला माहिती आहे की तू माझ्यावर रागवली आहेस, आणि मला हेही माहीत आहे की मी माझ्या अत्यंत जवळच्या 2 व्यक्तींना खूप दुखावलं आहे, पण मला हेही माहीत आहे की तुम्ही दोघीच मला खूप चांगलं ओळखता. मी मुद्दाम नाही केलं हे. खरं तर परिस्थिती मला डायल्यूट करायची होती, पण ती माझ्याकडून अजून जास्तच चिघळली. श्री, तुझं चिडणं अगदी स्वाभाविक आहे, कारण अत्यंत चुकीच्या टोनमध्ये मी आईशी बोललो आहे, आणि याचं खरं तर मला गिल्ट आहे. त्यासाठी मी आईलासुद्धा सॉरी म्हणणार आहे आणि तुलासुद्धा. पण कसं आहे ना श्री, मी तुझा अपमान कधीच सहन नाही करून घेणार, कारण ही आपली मैत्री काय 10-20 रुपयाच्या फ्रेंडशिप बँडसारखी नाही, आणि मला हेही माहीत आहे आपलं नातं मी अजून कॅल्क्युलेट नाही करू शकलो. श्री मात्र काहीच न बोलता अगस्त्यचं फक्त ऐकत असते आणि झोपल्याचं नाटक करत असते. अगस्त्य श्रीला म्हणतो की खरं तर आपलं नवरा बायकोचं नातं आहे, पण मी अजूनही मैत्रीच करत बसलो आहे, आणि माहिती आहे मला की याचा तुला त्रास होणारच आहे. त्यात चूक माझीच आहे खरं तर, कारण मलाच नाही कॅल्क्युलेट करता आलं. पण एक गोष्ट माहिती आहे मला, नवरा बायकोचं नातं हे चिंच गोळ्याच्या आमटीसारखं असतं, आणि मैत्री हे इन्ग्रेडियंट्स आहेत, पण इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण, सगळं चव आपल्याला सगळं माहिती असतं, आणि त्यात जरा 19-20 झालं की अख्खी रेसिपी चुकते, आणि मला आपल्या नात्याची रेसिपी कधीच चुकवायची नाही आहे. श्री, मला माहिती आहे की लग्नानंतर प्रत्येक बायकोची अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने किमान लव्ह यू तर म्हणावं, त्याने प्रेम करावं, पण मी तसं काहीच केलं नाही. मी साधं तुला कधी बायको पण म्हटलं नाही. खरं तर तुला खोटं वाटेल, पण मी बऱ्याचदा आरशासमोर लव्ह यू म्हणायची रिहर्सलसुद्धा केली, पण समोर आल्यानंतर नाही झालं डेअरिंग. आणि खरंच थँक्स अगं, तू जे काय मला समजून घेतेस त्याबद्दल. लवकरच मी आपलं नवरा बायकोचं नातं कॅल्क्युलेट करू शकेन, पण प्लीज तोपर्यंत मला थोडा वेळ दे. आणि मला माहिती आहे की ऑलरेडी तू मला खूप वेळ दिला आहे, पण तरीसुद्धा श्री, यापुढे कोणतीही परिस्थिती तुझ्यापुढे आली ना, तरी मी तुझ्यासोबत कायम असेल. फक्त तुझा अपमान कधी सहन नाही करणार. आणि श्रीकडे बघत म्हणतो की श्री झोपल्याचं नाटक करत असते. अगस्त्य श्रीकडे प्रेमाने बघतो आणि म्हणतो की गुड नाईट, असं म्हणून अगस्त्य झोपायला जातो. अगस्त्य झोपायला गेलेला बघून श्री हळूच डोळे उघडते आणि विचारात पडते, आणि आजचा भाग इथेच संपतो.